वातावरणात दाब बॅरोमीटर, 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 वातावरणाचे दाब बॅरोमीटर, वातावरणाचे दाब बॅरोमीटर, वातावरणाचे दाब बॅरोमीटरने मोजतात. वातावरणात दाब बॅरोमीटरने मोजतात. वातावरणात दाब बॅरोमीटर, वातावरणात दाब बॅरोमीटर, वातावरणाचा दाब, वातावरणात दाब बॅरोमीटर, वातावरणात दाब बॅरोमीटर, वातावरणात दाब बॅरोमीटर, वातावरणात दाब बॅरोमीटर, वातावरणाचे दाब बॅरोमीटर, वातावरणात दाब बॅरोमीटर. बॅरोमीटरचा वापर वातावरणात दाब मोजण्यासाठी होतो. हायड्रोमीटर द्रवाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी. हायड्रोमीटर द्रवाची सापेक्ष घनता. ग्लुकोमीटर रक्तातील साखर तपासण्यासाठी. ग्लुकोमीटर रक्तातील साखर. थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी. थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी. थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी. खालील कोणते तापमान मोजण्याचे एकक नाही? तापमान मोजण्याचे एकक नाही? वॅट नाही. केल्व्हिन तापमान काय तर तापमान डिग्री सेल्सिअस फॅरनहाईट आणि केल्व्हिन डिग्री सेल्सिअस फॅरनहाईट. सेल्सिअस केल्व्हिन फॅरनहाईट. तापमान आपण थर्मामीटर आपण तापमान मोजतो. तापमान थर्मामीटरने मोजतो. आणि तीन प्रकारचे एकक आहे. कॅल्व्हिन फॅरनहाईट आणि सेल्सिअस. कॅल्व्हिन फॅरनहाईट सेल्सिअस. तापमान आपण कॅल्व्हिन फॅरनहाईट सेल्सिअस याने मोजतो. तापमान कॅल्व्हिन फॅरनहाईट सेल्सिअस याने मोजतो आपण. तर तापमान कॅल्व्हिन. उष्णतेचे एकक. SI जूल. उष्णता जूल. उष्णतेचे MKS किलो. उष्णतेचे CGS एकक कॅलरी. 1 किलो कॅलरी 1000 कॅलरी. 1 डिग्री सेल्सिअस प्लस 274.15 केल्विन. 1 डिग्री सेल्सिअस 33.80 फॅरनहाईट. विद्युतरोध ओहम. 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 वॅट शक्ती. व्होल्ट विभवांतर. वोल्ट VOLT विभवांतर. वोल्ट विभवांतर. विद्युतरोध ओहम. विद्युतरोध ओहम. विद्युतरोध ओहम. विद्युतरोध ओहम. विद्युतरोध ओहम. वोल्ट विभवांतर. जूल ऊर्जा. विद्युतरोध ओहम. विद्युतरोध ओहम. विभवांतर वोल्ट. ऊर्जा जूल. बल न्यूटन. गुरुत्वाकर्षण बल म्हणतो ना. बल न्यूटन आहे. शक्ती वॅट. दुधाची घनता लॅक्टोमीटर. दुधाची घनता लॅक्टोमीटर. दुधाची सापेक्ष घनता निश्चित करण्यासाठी व त्याची शुद्धता तपासण्यासाठी लॅक्टोमीटर वापरतात. बॅरोमीटर वातावरणाची दाब मोजणे. वातावरणाच्या दाब मोजणे. बॅरोमीटर वातावरणाची दाब. वातावरणाची दाब मोजणे. हायग्रोमीटर वातावरणातील आर्द्रता मोजणे. वातावरणातील आर्द्रता मोजणे. हायग्रोमीटर वातावरणातील आर्द्रता मोजणे. आणि वातावरणातील दाब बॅरोमीटर. वातावरणातील दाब बॅरोमीटर. वातावरणातील आर्द्रता मोजणे. आर्द्रतासाठी हायग्रोमीटर. वातावरणातील दाब हायग्रोमीटर मोजणे. वाहन चालकाने मद्य प्रशासन केले काय ते तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ब्रेथ ॲनालायझर.
ब्रेथ ॲनालायझर वाहन चालकाने मद्यप्राशन केले काय हे तपासण्यासाठी ब्रेथ ॲनालायझर वापरतात. ब्रेथ ॲनालायझर स्टेथोस्कोप्स येतो काय हे हृदयाचे ठोके स्टेथोस्कोपचे हृदयाचे ठोके विचारतो. स्टेथोस्कोपचे हृदयाचे ठोके. ब्रेथ ॲनालायझर वाहन चालकाने मद्यप्राशन केले का हे तपासण्यासाठी हे वापरतात आहे ना. ब्रेथ ॲनालायझर श्वासनाद्वारे अल्कोहोलचे प्रमाण मोजते. स्टेथोस्कोप हृदयाचे ठोके तपासणे. इन्हेलर दम्याच्या रुग्णांसाठी श्वास सुलभ होण्यासाठी. थर्मल गन शरीराचे तापमान मोजण्यासाठी. थर्मल गन शरीराचे तापमान मोजण्यासाठी. शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन. आणि तापमान 3 प्रकारचे फॅरनहाईट डिग्री सेल्सिअस फॅरनहाईट आणि कॅल्व्हिन. डिग्री सेल्सिअस फॅरनहाईट आणि कॅल्व्हिन. 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁻⁹ 1 नॅनोमीटर नॅनो मिली सेंटीडेसिटे का हेक्टो किलो. मिली मायक्रो आणि नॅनो. मिली मायक्रो नॅनो 303 मायनस 10⁻1 इंटू 10⁻⁹ 10⁻⁹ आता 10⁻⁹ मिली मायक्रो नॅनो. मिली मायक्रो नॅनो. मिली मायक्रो नॅनो. मिली मायक्रो नॅनो. मिली मायक्रो नॅनो 309 मिली मायक्रो नॅनो. मिली मायक्रो नॅनो. मिली मायक्रो नॅनो. मिली आता मिली मायक्रो नॅनो. मिली मायक्रो नॅनो. मिली देख सेंटीमीटर. मिली मायक्रो नॅनो. मिली मायक्रो नॅनो. फेमटो आणि पिको. मिली मायक्रो भूकंपाची तीव्रता सिस्मोग्राफ. भूकंपाची तीव्रता सिस्मोग्राफ. भूकंपाची तीव्रता भूकंपाची तीव्रता. भूकंपाची तीव्रता सिस्मोग्राफ. भूकंपाची तीव्रता सिस्मोग्राफ. भूकंपाची तीव्रता सिस्मोग्राफ. भूकंपाची तीव्रता भूकंपाची तीव्रता सिस्मोग्राफ. 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 सिस्मोग्राफ भूकंपाच्या लाटा रेकॉर्ड करण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर प्रमाणाचा वापर करतात. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफ आणि रिश्टर स्केल. भूकंपाची तीव्रता सिस्मोग्राफ आणि रिश्टर स्केल. सिस्मोग्राफ आणि सिस्मिक जो हालचाल होती आहे रिश्टर स्केलचा वापर करतात. सर्व भूकंप मापक जडत्वाच्या तत्वावर आधारित आहे. जडत्वाच्या आधारित तापमानचे केल्विन MKS पद्धती एकक कोणते. MKS म्हणजे केल्विन. MKS कॅल्विन बोलते. MKS म्हणजे कॅल्विन. तापमान जे आहे तापमान आपण सेल्सिअस फॅरनहाईट आणि केल्विन. MKS कॅल्विन म्हणते. MKS तापमानाचे MKS कॅल्विन. लांबी मीटरमध्ये. वस्तुमान मासमध्ये. काळ टाईम सेकंदामध्ये. तापमान केल्विनमध्ये. विद्युतरोध एम्पियर. विद्युतधारा एम्पियर. मग विद्युतरोध काय होता. विद्युतधारा एम्पियर आहे. E=mc². विद्युतधारा एम्पियर आहे. मग विद्युतरोध कुठे गेला रे. विद्युतधारा एम्पियर. विद्युतरोध ओहम. विद्युतधारा एम्पियर. विद्युतरोध ओहम. विद्युतधारा एम्पियर. विद्युतरोध ओहम. विद्युतरोध ओहम. रोध आएगा तो ओहम आता. विद्युत धारा आएगा तो एम्पियर आएगा. विद्युतधारा एम्पियर. विद्युतरोध ओहम आता. बलाचे यस आहे. बल न्यूटन बल. गुरुत्वाकर्षण बल म्हणतो ना. बल म्हणजे न्यूटन. यानी इसका क्या है गुरुत्वाकर्षण बल म्हणतो ना आपण. बल म्हणजे न्यूटन. जूल म्हणजे जूल कशाचे एकक आहे. जूल ऊर्जाचे एकक आहे. जूल ऊर्जाचे एकक आहे. बलाचे CGS पदाचे एकक डाईन आहे. 1 न्यूटन 10⁵ डाईट 10 लाख डाईट. वेगाचे यस आहे. वेग कसे मीटर पर सेकंद. वेग आपण मीटर पर सेकंद. जूल कशात. जूल आपण म्हणतो ऊर्जा. जूल ऊर्जा मीटर पर सेकंद. वेग मीटर पर सेकंद. वेग मीटर पर सेकंद. वेग आते मीटर पर सेकंद. हां
विशिष्ट काळात वस्तूने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. विशिष्ट काळात कापलेले अंतर म्हणजे वेग होय. हां, वेग मीटर पर सेकंद आपण करतो. सादिश राशीचे उदाहरण आहे क्ष किरणे, रॉटजेन श किरणे डॉक्टर रॉटजेन. त्वरणाचे एस आय म्हणजे फुल फॉर्म. त्वरणाचे एसआय मीटर प्रति सेकंद वर्ग. 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 न्यूटन गुरुत्वाकर्षण बल आहे. मीटर प्रति सेकंद वो तो है ना वेळ म्हणजे मीटर प्रति सेकंद. वेळ आपण मीटर प्रति सेकंद दाखवतो. वेळ आहे ना, वेळ मीटर प्रति सेकंद. आणि त्वरणाचे एकक आहे मीटर प्रति सेकंद वर्ग. न्यूटन बल. त्वरणाचे एकक मीटर प्रति सेकंद. त्वरण म्हणजे वेग बदलाचा दर होय. त्वरण धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकते. त्वरण वर्गातील वेगातील बदल वेळ. सदिश राशी. हवेचा दाब बॅरोमीटर. हवेचा दाब किंवा वातावरण. हवेचा दाब म्हणा किंवा वातावरणातील दाब. हवेचा दाब किंवा वातावरणातील दाब बॅरोमीटर. हवेचा दाब किंवा वातावरणातील दाब बॅरोमीटर. होका यंत्र मतलब जहाँ पे दिशा दाखवतो तो होका यंत्र दिशा दाखवतो. वातावरणातील दाब मोजण्यासाठी मिलीबारमध्ये एटीएम. एक वातावरणातील दाब 76 सेंटीमीटर Hg म्हणजे 12. 1013 मिली 1400 पास्कल. 10 मीटर पाण्याची उंची समुद्र सपाटीपासून. बॅरोमीटर पाण्यामध्ये पाऱ्याचा उपयोग केला जातो. पारा म्हणजे Hg. हवेचा दाब बॅरोमीटर या परिमाणात होता. हवेचा दाब बॅरोमीटर या मिलीबार. हवेचा दाब मिलीबार. वातावरणातील दाब मोजणे म्हणजे मिलीबारमध्ये. बॅरोमीटर. हवेचा दाब बॅरोमीटर या मिलीबार. हवेचा दाब बॅरोमीटर या मिलीबार. हवेचा दाब बॅरोमीटर या मिलीबार. हवेचा दाब बॅरोमीटर या मिलीदाब. हवेचा दाब बॅरोमीटर या मिलीदाब. मिलीबार. हवेचा दाब बॅरोमीटर या मिलीबार. वातावरणीय दाब मोजणे मिलीबारमध्ये एटीएम. एक वातावरणीय दाब 76 सेंटीमीटर Hg. 1 जूल म्हणजे 10 की पावर 7 अर्ग. 1 जूल म्हणजे 10 की पावर 7 अर्ग. 1 जूल 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 10 की पावर 10 की पावर 7 10 की पावर 7 10 की पावर 7 है भाई, नॉट 10 की पावर 7 अर्ग 10 की पावर 7 अर्ग. 1 जूल 10 की पावर 7 अर्ग. 1 जूल 10 की पावर 7 अर्ग. 1 जूल 10 की पावर 7 अर्ग. जूल म्हणजे ऊर्जा. जूल ऊर्जा दाखवते. जूल ऊर्जेची पद्धत आहे. ऊर्जा 2 प्रकारची: गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा. गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. जूल म्हणजे ऊर्जा. जूल ऊर्जा बल न्यूटन. जूल ऊर्जा बल न्यूटन. जूल ऊर्जा बल न्यूटन. जूल ऊर्जा बल न्यूटन. 10 की पावर 7 अर्ग. 10 की पावर 7 अर्ग. जूल ऊर्जा बल न्यूटन. 1 जूल 10 की पावर 7 अर्ग. एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. CGS पद्धतीचे ऊर्जा एकक याची आहे. उष्णता जूल. उष्णता जूल 10 की पावर 7 अर्ग. 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 उष्णता म्हणजेच ऊर्जा. उष्णता म्हणजे ऊर्जा. 10 की पावर 7 अर्ग. 10 की पावर 7 अर्ग. 10 की पावर 7 अर्ग. जूल 10 की पावर 7 अर्ग. 1 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 किलो कॅलरी म्हणजे 1000 कॅलरी. वाऱ्याचा वेग नॉट्स.
वाऱ्याचा वेग नॉट्स, 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 वाऱ्याचे 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 वेग नॉट्स में बढ़ता है। एम्पियर विद्युत, विद्युत धारा, विद्युत धारा, विद्युत धारा, विद्युत धारा, एम्पियर, विद्युत धारा, एम्पियर, विद्युत धारा, एम्पियर, विद्युत रोध, विद्युत रोध, ओहम, विद्युत रोध 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 ओहम, आणि विद्युत धारा एम्पियर, विद्युत धारा एम्पियर, जूल ऊर्जा, जूल ऊर्जा, जूल ऊर्जा किंवा उष्णता, 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 10⁷ अर्घ, 10⁷ अर्घ, 10⁷ नॉट्स, वाऱ्याच्या वेग, एम्पियर, विद्युत धारा एम्पियर, विद्युत रोध, विद्युत रोध ओहम, विद्युत रोध ओहम पर, विभवांतर वोल्ट, विभवांतर वोल्ट, विभवांतर वोल्ट, विभवांतर वोल्ट, विभवांतर वोल्ट, वॅट विद्युत शक्ती, कुलोम इलेक्ट्रॉनचा प्रभाव, विद्युत प्रवाह, विद्युत धारा किंवा प्रवाह, एम्पियर, विद्युत धारा किंवा प्रवाह, विद्युत धारा प्रवाह, एम्पियर, विद्युत धारा प्रवाह, एम्पियर, आणि विद्युत रोध ओहम, विद्युत रोध ओहम, विद्युत रोध ओहम, विद्युत रोध ओहम, विद्युत धारा किंवा प्रवाह, एम्पियर, मोठा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी एम्पियर हे एक वापर, कमी विद्युत प्रवाह मोजण्यासाठी गॅल्व्हनोमीटर. अच्छा, कमी विद्युत प्रवाहासाठी गॅल्व्हनोमीटर, कमी विद्युत प्रवाह विद्युत गॅल्व्हनोमीटर वापरतात, गॅल्व्हनोमीटर, विद्युत गॅल्व्हनोमीटर गॅल्व्हनोमीटर वापरतो, गॅल्व्हनोमीटर, विद्युत धारा म्हणजे प्रवाह, विद्युत धारा प्रवाह, एम्पियर या गॅल्व्हनोमीटर, कमी विद्युत धारा किंवा प्रवाह, आणि विद्युत रोध ओहम, विद्युत रोध ओहम, विद्युत धारा प्रवाह, एम्पियर, आणि गॅल्व्हनोमीटर सुद्धा मोजतात. विभवांतर वोल्ट आहे, विभवांतर वोल्ट, विद्युत शक्ती वॅटमध्ये मोजतात, विद्युत रोध ओहममध्ये मोजतात. रिश्टर स्केल भूकंप, आणि सिस्मोग्राफ, विद्युत रिश्टर स्केल आणि सिस्मोग्राफ, रिश्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक 0 ते 10 पर्यंत मॅग्निट्यूड में आता. 1993 सालच्या किल्लारी भूकंप 6.4 रिश्टर स्केलचा होता. याशिवाय मार्केली स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात. वारंवारतेच्या फ्रिक्वेन्सी हर्ट्ज में HRZ हर्ट्ज में, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता हर्ट्ज, फ्रिक्वेन्सी वारंवारता हर्ट्ज. जूल ऊर्जा किंवा उष्णता, 10⁷ अर्घ, 10⁷ अर्घ, जूल ऊर्जा किंवा उष्णता 10⁷ अर्घ. न्यूटन बल, वारंवारता फ्रिक्वेन्सी हर्ट्जमध्ये येते, हर्ट्ज वारंवारता, न्यूटन बल येते. एम्पियर विद्युत धारा किंवा प्रवाह, किंवा गॅल्व्हनोमीटर, ओहम विद्युत रोध, वोल्ट विभवांतर, डेसिबल ध्वनी, कॅलरी ऊर्जा, 1 हॉर्स पॉवर 746, 1 HP 746 वॅट, 1 HP शक्ती 746 वॅट, 1 HP 746 वॅट, 1 HP 746 वॅट येते. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॉट व 1 वॉट हे विद्युत शक्तीचे एकक आहे. आपल्याकडे विहिरीतील पाणी उपसण्यासाठी 5 HP ची मोटर वापरली जाते. 3730 वॉट. जेम्स वॅट वाफेचे इंजन शोधण्यासाठी घोड्याच्या मदतीने वाहने चालत वाफेचे इंजन, जेम्स वॅट. वाफेच्या इंजिनाच्या शोधानंतर इंजिनाची ताकद ही घोड्याची ताकदीशी जुळवली गेली. त्यावरून हॉर्स पॉवर, घोड्याची ताकद. शब्दप्रयोग: नॉटिकल माईल, समुद्राची, 200 नॉटिकल माईल, समुद्राचे अंतर मोजणे, नॉटिकल माईल, समुद्राचे अंतर मोजणे, नॉटिकल माईल.
और वाऱ्याचा वेग कैसे मोजता आपण? बे भाई वाऱ्याचा वेग आपण आहेत ना, वाऱ्याचा वेग तभी आपण देखते वाऱ्याचा वेग आपण अभी दिखत ना भाई. हे वाऱ्याचे वेग कसे मोजते? 746 वॅट हो गया. ओहम विद्युत रोध, ओहम विद्युत रोध, विद्युत रोध, ओहम विद्युत रोध, ओहम विद्युत रोध, ओहम विद्युत रोध, ओहम विद्युत रोध आणि विद्युतधारा आणि प्रवाह, विद्युतधारा प्रवाह, एम्पियर एम्पियर आणि गॅल्व्हॅनोमीटर, विभवांतर वोल्ट. एक अश्वशक्ती 746 वॅट, एक अश्वशक्ती 746 रोध विद्युत प्रवाह अडथळा निर्माण करण्याच्या बाहेरच्या गुणधर्म. शक्ती वॅट, शक्तीचे एकक वॅट, शक्तीचे एकक वॅट, न्यूटन बल, फ्रिक्वेन्सी वारंवारता हर्ट्ज, वोल्ट, विभवांतर शक्तीचे एकक वॅट. शक्ती एखाद्या वस्तूच्या कार्य करण्याच्या दराला शक्ती असे म्हणतात. प्रत्येक वस्तूच्या काम करण्याचा दर वेगळा असतो, म्हणजे प्रत्येक वस्तूची शक्ती भिन्न असते. एक वॅट होते. एक अश्वशक्ती 746 वॅट. 1 डेसिबल आवाजाची तीव्रता डेसिबल. विद्युत धारा प्रवाह याला काय म्हणतात? एम्पियर. विद्युतधारा प्रवाह एम्पियर या फिर गॅल्व्हॅनोमीटर. उष्णता किंवा ऊर्जा जूल. ते समुद्राची खोली मोजण्याचे, समुद्राची खोली फंदम आणि समुद्राचे अंतर नॉटिकल माईल. समुद्राचे अंतर नॉटिकल माईल. वोल्ट. आता विभवांतर वोल्ट. विद्युतधारा प्रवाह ओहम या फिर विद्युतधारा प्रवाह ओहम या फिर गॅल्व्हॅनोमीटर. फंदम म्हणजे समुद्राची खोली फंदम याने मोजतो. फॅन्डम याने मोजतो. फंदम म्हणतो त्याला फंदम. रिश्टर स्केल सिस्मोग्राफ. वो ग्राफ बताता है. रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजणे. सिस्मोग्राफ. नॉटिकल माईल. प्रकाश वर्ष, तारे व ग्रहांच्यातील अंतर मोजणे. कॅलरी. उष्णता किंवा ऊर्जा जूल. एक फॅथम. समुद्रातील खोली मोजण्याचे. क्युसेक. पाण्याचा प्रवाह. क्युसेक पाण्याचा प्रवाह. दबाव. हवेचा दाब किंवा वातावरणातील दाब. फॅरोमीटर क्या कुछ तो ही बोलते हैं उसको. उष्णता किंवा ऊर्जा जूल. उष्णता ऊर्जा जूल है. हवेचा दाब पास्कल. एकक पास्कल. पाण्याचा प्रवाह क्युसेक. में आता क्युसेक. TMC तर पाणी हे बोलते ना. क्युसेक आता ते काय ट्रिलियन मेट्रिक क्युसेक. पाण्याचा प्रवाह ट्रिलियन मेट्रिक क्युसेक. समुद्राची खोली फॅथमने म्हणतात. पाण्याचा साठा TMC है ना. TMC. MKS पद्धतीची चाल भौतिकशास्त्र अशी एकक आहे. मीटर सेकंद. MKS मीटर सेकंद. MKS मीटर सेकंद. वातावरण 3 प्रकारे मोजतो आपण. फॅरनहाईट, सेल्सिअस आणि केल्विन आहे ना. MKS मीटर पर सेकंद. विद्युतधारा प्रवाह एम्पियर या फिर गॅल्व्हॅनोमीटर. तापमान केल्विनने मोजतो. फॅरनहाईट अँड सेल्सिअस. विद्युतधारा प्रवाह प्रभार है वो.
त्वरण मीटर सेकंद स्क्वेअर, त्वरण मीटर सेकंद स्क्वेअर, त्वरण मीटर सेकंद स्क्वेअर. बल न्यूटन आहे, वेग मीटर सेकंद आणि त्वरण मीटर सेकंद स्क्वेअर येते. के जी मीटर घनता म्हणजे पेट्रोलियम में के जी मीटर क्यूब, के जी मीटर क्यूब, के जी मीटर क्यूब. विद्युतधारा रोध ओहम येते. विभवांतर वोल्ट. घनता के जी एम क्यूब. ये आएगा भाई क्वेश्चन, मेरे को मालूम है, आइज गया. के जी एम क्यूब, के जी एम की पावर 3. डेन्सिटी बोलते ना आपण, डेन्सिटी बोलते. ऊर्जा ज्यूलमध्ये उष्णता ज्यूल, उष्णता ज्यूल एकच आहे. ऊर्जा किंवा उष्णता, उष्णता ज्यूल, उष्णता ज्यूल. 10 की पावर 7 अर्ग, ऊर्जा उष्णता ज्यूल. सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता कशात मोजतात? निरपेक्ष आर्द्रता के जी मीटर क्यूब, 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 के जी मीटर क्यूब. आर्द्रतेचे 2 प्रकार पडतात, निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता. घनमीटर जागे. दाबाचे एकक आहे, दाबाचे एकक पास्कल. दाबाचे एकक पास्कल. दाबाचे जूल ऊर्जा. अर्ग 10 की पावर 7 अर्ग, जूल ऊर्जा 10 की पावर 7. न्यूटन बल. पास्कल दाबाचे एकक, 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 पास्कल दाबाचे एकक. वारंवारता हर्ट्स, वारंवारता हर्ट्समध्ये. दाब पास्कल, पास्कल दाब. ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशात मोजली आहे? ध्वनीची तीव्रता डेसिबल. ध्वनी डेसिबल. रिश्टर स्केल अँड सिस्मोग्राफ. सिस्मिक ॲक्टिव्हिटी होती नीचे. सिस्मोग्राफ, रिश्टर स्केल अँड सिस्मोग्राफ काय आता? भूकंपाची. फॅदम समुद्राची खोली मोजतो. फॅदममध्ये आपण समुद्राची खोली मोजतो. फॅदम. आणि घनता सापेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता के जी मीटर क्यूब, सापेक्ष आर्द्रता के जी मीटर क्यूब, सापेक्ष आर्द्रता के जी मीटर क्यूब. हवेपेक्षा पाण्यात ध्वनीचा वेग जास्त असतो. कक्ष तापमानाला ध्वनीचा वेग 340 मीटर सेकंद असतो. 340 मीटर सेकंद असतो. रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजणे आणि याला पण सिस्मोग्राफ म्हणतात. फॅदम समुद्राची खोली मोजणे. गॅलन कोरड्या किंवा द्रव्य पदार्थाच्या मोजण्यात गॅलन वापरतात. 1 गॅलन 4.55 लिटर अंदाजे 4.55 लिटर. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? फोटोमीटर. फोटोसिंथेसिस होती प्रकाशाने. फोटो आ गया. प्रकाशाची तीव्रता. फोटोमीटर. फोटोसिंथेसिस प्रकाशपासून मिळते. फोटोमीटर. उष्णता पायरोमीटर. पायरोमीटर आहे. पॅलोरोमीटर. फोटोमीटर विद्युत चुंबकीय विकिरणे मोजणे. ध्वनी प्रदूषण कोणत्या एकाने? डेसिबल. ध्वनी प्रदूषण ध्वनीचे एकक मोजतो. डेसिबल ध्वनी एकक. हर्ट्स म्हणजे वारंवारता हर्ट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी बोलतो उसको. डेसिबल ध्वनीमध्ये मोजतो. झाडाच्या पानाची हालचाल 10. कुजबुज निवासस्थान, बाजारपेठ, रेल्वे, कारखाने, विमान 150. हर्ट्स वारंवारता. हर्ट्स म्हणजे हर्ट्स फ्रिक्वेन्सी, वारंवारता. हर्ट्स वारंवारता. एकक कालावधीत निर्माण होणाऱ्या आंदोलनाची संख्या किंवा संपीडने यांची संख्या. तरंगलांबी 2 लगतची स्पीडने किंवा विरलने यातील अंतर होय. चिन्हे लॅम्बडा. एकक हर्ट्स 10 की पावर -6. एक प्रकाशवर्ष हे किती एक अंतर? हे प्रकाशवर्ष अंतर मोजण्याचे आहे. प्रकाशवर्ष हे अंतर मोजण्याचे एकक आहे. 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे 98.6 फॅरनहाईट. 37 डिग्री सेल्सिअस
37 डिग्री सेल्सिअस 98.6 फॅरनाईट 98.6 फॅरनाईट 38 डिग्री सेल्सिअस 96 फॅरनाईट आहे. एक मेट्रिक टन एक टन 1000 kg. एक टन म्हणजे 1000 kg. एक टन म्हणजे 1000 किलोग्राम. एक टन म्हणजे 1000 किलोग्राम. मेट्रिक टन मेट्रिक प्रोटीक छोड़. एक टन मतलब 1000 किलोग्राम 1000 kg. एक टन 1000 kg. एक टन 1000 kg. आणि 100 किलो म्हणजे 1 क्विंटल. 100 किलो म्हणजे 1 क्विंटल. 1 किलो बाईट 1024 MB. 1024 बाईट 1024 बाईट 1024 बाईट येते. KB MB GB TB आणि PB पेटाबाईट येते. 1 मिली व्होल्ट म्हणजे 1 मिली 10⁻³ मिली म्हणजे 3 येते. 10⁻³ येते. 10⁻³ वोल्ट. देख मिली मायक्रो आणि नॅनो. मिली मायक्रो नॅनो. मिली म्हणजे -3 मायक्रो म्हणजे 6 नॅनो म्हणजे 9 -9 येते. ठीक आहे. मिली मायक्रो नॅनो मिली मायक्रो नॅनो. समुद्राची खोली फॅथम. समुद्राची खोली फॅथमने मोजतो आपण. समुद्राची खोली फॅथम याने मोजतो. समुद्राची खोली फॅथम किंवा फॅथोमीटर. समुद्राची खोली किंवा फॅथोमीटरने मोजतो. अल्टीमीटर समुद्र सपाटीपासून उंची मोजतो. समुद्र सपाटीपासून उंची अल्टीमीटर. अल्टिट्यूड बोलते ना, अल्टिट्यूड म्हणजे उंची. अल्टीमीटर बोलते. अल्टीमीटर. समुद्राची खोली मोजण्यासाठी ध्वनी तरंगांचा उपयोग करतात. त्यासाठी श्राव्यातील ध्वनी निर्माण करण्यासाठीचा सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग रेंजिंगचा वापर करतात. समुद्राची खोली फॅथम या एककात मोजतात. 1 फॅथम 6 फूट. 1 फॅथम म्हणजे 6 फूट 1829 सेंटीमीटर. बॅरोमीटर वातावरणातील हवेचा दाब. वातावरणातील हवेचा दाब बॅरोमीटर. 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 बॅरोमीटरमध्ये मर्क्युरी mg. मर्क्युरी Hg12. मर्क्युरी म्हणजे Hg12. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके स्टेथोस्कोपने हृदयाचे ठोके. बॅरोमीटर. वातावरणातील या फिर हवेतील दाब. वातावरणातील हवेचे दाब याच्यावर मोजतो. अल्टीमीटर समुद्र सपाटीपासून उंची मोजणे. अल्टीमीटर म्हणते. थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी. कॅल्व्हिन फॅरनाईट आणि सेल्सिअस असे मोजतात. अल्टीमीटर अक्षांश मोजणे. बॅरोमीटर हवेचा दाब किंवा वातावरणातील दाब मोजणे. थर्मामीटर तापमान मोजणे. स्टेथोस्कोप हृदयाचे ठोके मोजणे. स्फिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजणे. स्पायरोमीटर श्वासनाचा दर मोजणे. स्पायरोमीटरने माहीत. विद्युत धारा प्रवाह एम्पियर गॅल्व्हॅनोमीटर. एम्पियर या फिर गॅल्व्हॅनोमीटर. विद्युत धारा प्रवाह एम्पियर आणि गॅल्व्हॅनोमीटर. विद्युत धारा प्रवाह एम्पियर आणि गॅल्व्हॅनोमीटर. आणि विद्युत रोध ओहम येते. वोल्ट ओहम. वोल्ट विभवांतर वोल्ट. विभवांतर वोल्ट येते. विद्युत विभवांतर वोल्ट येते. ॲमीटर विद्युत धारा मोजण्यासाठी. एम्पियर. अल्टीमीटर कसे म्हणतात? समुद्र सपाटीपासून उंची मोजणे. अल्टीमीटर समुद्र सपाटीपासून उंची मोजणे. अल्टीमीटर ना अल्टिट्यूड देखील जाते. अल्टिट्यूड. लॅक्टोमीटर दुधातील स्निग्धताचे प्रमाण व शुद्धतेचे मोजणे. हायग्रोमीटर हवेतली आर्द्रता मोजणे. अल्टीमीटर समुद्र सपाटीपासून उंची मोजणे. रक्तदाब. स्पिग्मोमॅनोमीटर रक्तदाब. बॅरोमीटर हवेतील किंवा तापमानाचे दाब मोजणे. लॅक्टोमीटर दुधासाठी. थर्मामीटर तापमान. फॅरनाईट कॅल्व्हिन आणि सेल्सिअस. 37 डिग्री सेल्सिअस = 98.6 डिग्री फॅरनाईट. 37 डिग्री सेल्सिअस = 98.6 डिग्री फॅरनाईट. थर्मामीटर तापमान. बॅरोमीटर वायुदाब. लॅक्टोमीटर दुधाची सापेक्ष घनता. स्पिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजणे. ECG हृदयाचे कार्य. तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? थर्मामीटर. थर्मामीटर. फॅरनाईट सेल्सिअस आणि कॅल्व्हिन. 37 डिग्री सेल्सिअस = 98.6 फॅरनाईट. बॅरोमीटर हवेतील किंवा वातावरणातील दाब मोजणे होय. बॅरोमीटर वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी. थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी. लॅक्टोमीटर दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी होय. भौतिकशास्त्र सूत्रे व गणितीय उदाहरणे.
10 असू शकते 7460740, 10 असू शकते 1 असू शकते 746 असू शकते वॅट. शक्तीचे एकक वॅट. वॅट आहे. खालीलपैकी कोणते सूत्र समीकरण न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाशी संबंधित आहे? एफ इक्वल टू एम ए. एफ इक्वल टू एम ए. ई इक्वल टू एम सी स्क्वेअर. सापेक्ष वादाचा सिद्धांत आईन्स्टाईन. सापेक्ष वादाचा सिद्धांत इक्वल टू एम सी स्क्वेअर. सापेक्ष वादाचा सिद्धांत इक्वल टू एम सी स्क्वेअर. सापेक्ष वादाचा सिद्धांत न्यूटन. नाही अल्बर्ट आईन्स्टाईन. इथं पायथागोरस काय कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग पाया वर्ग. पायथागोरस काय न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहे. न्यूटनच्या गतिविषयक दुसरा नियम संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने असते. ही मोस्ट आहे संवेगाच्या. सेकंड उदाहरण क्रिकेटचा चेंडू पकडताना आपण हात मागे घेतो म्हणून तो चेंडू लागत नाही. सूत्र एफ इक्वल टू एम ए. सूत्र एफ इक्वल टू एम ए. एफ इक्वल टू बल. फोर्स इक्वल टू मास अपॉन ए म्हणजे त्वरण. त्वरण मीटर सेकंद स्क्वेअर. त्वरण म्हणजे मीटर सेकंद स्क्वेअर. कर्ण आणि पाय इंटू वरची पायथागोरस सूत्र इक्वल टू एमचे वस्तू व ऊर्जा यातील सापेक्ष सिद्धांत. सेंटीग्रेड व फॅरनहाईट तापमान कोणत्या तापमानावर समान असते? -40 डिग्री सेंटीग्रेड. 37 डिग्री सेंटीग्रेड इक्वल टू 98.6 डिग्री फॅरनहाईट येते. इक्वल टू -40 डिग्रीमध्ये समान येते. -40 डिग्री में समान येते. -40 डिग्री में समान येते. -40 डिग्री इक्वल टू -40 डिग्री फॅरनहाईट. -40 डिग्री सेल्सियस इक्वल -40 डिग्री सेल्सियस इक्वल टू -40 डिग्री फॅरनहाईट होता है. 37 डिग्री सेल्सियस इक्वल 98.6 फॅरनहाईट होता है. 0 डिग्री सेल्सियस 273 केल्विन. तापमान मोजताना अंश सेल्सियसमध्ये 273 मिळवावे येतं. म्हणजे मास वस्तुमान असलेली वस्तू व्ही या चलीचे गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा किती असते? 1/2 mv स्क्वेअर. 1/2 mv स्क्वेअर. 1/2 mv स्क्वेअर. 1/2 mv स्क्वेअर. स्थितीज ऊर्जा mgh. m वस्तुमान, जी गुरुत्व, वॅट म्हणजे उंची. धरणांमध्ये ठीक आहे. सोनार यंत्रणा वापरून समुद्राच्या पाण्यातील भूपृष्ठभागी ध्वनी तरंग सोडण्यात आले. त्याची पद्धतीने 4 सेकंदानंतर एकू आल्या. त्या ठिकाणी समुद्राची खोली किती? 4 सेकंदात एकू आल्या म्हणते 3100. 4 सेकंदात वापस आला 7,700 3100 मिळाला. 3100 बस 3100 मिळाला. गतिज ऊर्जे सूत्र 1/2 मीटर व्होल्ट स्क्वेअर. वस्तुमान 4 सेकंदात प्रतिध्वनी एकाला आले म्हणजे 2 सेकंदात पृष्ठभागावर पोहोचायला लागण्यासाठी 2 सेकंद. ध्वनीच्या 1550 मीटर सेकंद म्हणजे 2 सेकंदात 1550 × 2 3100 मीटर. एका तोफेचे वस्तुमान 500 किलो असून त्यातून तोफ गोळा उघडल्यानंतर तोफ 0.25 मीटर सेकंद वेगाने प्रतिक्षेप. तोफेचा संवेग वर्ग 125 kg/ms. 125 kg/ms मीटर सेकंद. किलोग्राम मीटर सेकंद. उसका 3100 है. 125 कितना kg मीटर सेकंद. पृथ्वीवर 90 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असते? 1/6. 15 किलो. 1/6 पृथ्वी चंद्रावर 1/6 का रेशो असता. 1/6 इतके असते. 15 किलो असते. वस्तुमान नियम सर्वत्र सारखेच असते मात्र वजन वेगळे असते. यवतमाळमध्ये एका व्यक्तीचे वजन 120 किलो असेल तर त्याचे चंद्रावरचे वजन किती? 120. 20 किलो रहेगा भाई. 20 किलो. ओनली 20 kg. ध्वनी व प्रकाश